मुक्ताईनगर येथे जोगी समाजाच्या वतीने आमदार चंद्रकांत पाटलांचा जल्लोषात सत्कार करण्यात आला। समाजाच्या दीर्घकालीन मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी दफनभूमीसाठी वॉल कंपाऊंडचे बांधकाम पूर्ण करून दिले। याचबरोबर सामाजिक सभागृहासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिल्यामुळे समाजात समाधान व्यक्त होत असून त्यांचे मनपूर्वक आभार मानण्यासाठी हा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। पण आजचा जो कार्यक्रम सत्कारात झाला असा कार्यक्रम पुढे माझा झालेला नाही। मी आमदारकीच्या दुसऱ्या टर्म मध्ये पहिल्यांदा एवढा चांगला छोट्या गाडी समाजाने चांगला कार्यक्रम केला, त्याच्याबद्दल खऱ्या अर्थाने माझ्या मनाला खूप आनंद झालेला आहे। आणि असे कार्यक्रम माणसाला प्रेरणादायी असतात। मी आपल्या समाजासाठी करू शकलो हे खऱ्या अर्थाने माझ्यासाठी भाग्यवाद आहे। आणि आपला समाज आपण सांगता गोरगरीब आहे, पण आपला समाज हुशार आहे। पहिल्यांदा कंपाऊंड मागून घेतला, आता हॉल मागून घेतला। ज्या लोकांना मी हॉल दिला त्यांना आता नंतर मागायला राहिलं नाही। किंवा पहिलाच 50 लाख रुपये दिले, आता परत काय देऊ? तुम्ही संदीप भाऊनी इतक्या चक्रा मारल्या, त्याला पहिला मी कमी फंड दिला होता, नंतर त्यावेळी मला फंड कमी पडतो आणखी चांगलं आपण हे करून घेतलं आहे। त्या प्रत्येक समाजाला ज्या पद्धतीने व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिलं सार्वजनिक कार्यक्रम करण्यासाठी, तसंच एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही वर्षा घेतला आहे। तुमच्या आशीर्वादाने परत आमदार मी झालेलो आहे, त्यामुळे या 5 वर्षामध्ये असलेल्या सगळे कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून मी निश्चितच प्रयत्न करेन। जागेचा जो आपला प्रश्न आहे, तो जागेचा प्रश्नही आपण जर आला तर शिव आता नवीन आलेले आहे, त्यांचं एक आपण मीटिंग लावून घेऊ की 2-4 लोक आपण समाजाचे लोक आले, जबाबदार लोक आले, मीटिंग लावून घेऊ, म्हणजे चांगल्या जागी आपल्याला जागा देता येईल। मी जागेसंदर्भात नेहमीच सांगतो की जागा तुम्हीच निवडा, कारण एका जागा आम्ही द्यायची, नंतर समाजाला एखाद्या जागाची की ही लांब आहे आणि सोयीची नाही आहे, तर मग अशा काही आमच्याकडे कंप्लेंट घेऊ नये म्हणून आम्ही तो कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण अनेक समाजाला या 5 वर्षामध्ये खूप काही देण्याचा प्रयत्न केला, त्याप्रमाणे आम्ही तुमच्या समाजात थोडंफार देण्याचा प्रयत्न केला आहे। तर तुमचा समाज तुमचा नसून आपला आहे। ताईंनी सांगितलं की आपण सर्व समाजाला घेऊन चालण्याच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने कटिबद्ध आहे, पण आपला छोटा समाज आहे। गेल्या 15 वर्षात काय झालं मला माहिती, ते विठ्ठलराव जोगीला माहिती आहे, पण आता निश्चितच चांगलं काम होईल याच्याबद्दल आपल्या मनात शंका असल्याचं कार्यक्रम करू नका। मॅडमनी या पद्धतीत गुणगौरव केला, खऱ्या अर्थाने माझं मन धोरण एक सुंदर पद्धतीत आपण माझ्या पाठीशी आहात। मी पण अनेक वेळा सांगतो की अनेक सगळ्यांना सांगतो माझं एकटं कुटुंब या गावात आहे, पण तुम्ही सगळ्यांनी जी साथ दिली त्यातून मी ढोल उभं राहू शकलो, नेतृत्व करू शकलो। शिवसेनेच्या माध्यमातून 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन एक चांगली संघटन बांधून आज मुक्ताईनगरमध्ये सेकंड टर्म माझी विधानसभेची होते आहे। खऱ्या अर्थाने माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये खूप मोठं काम आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि आजही ते DCM आहे। एवढं मला खात्री आहे की आपल्या सगळ्या समस्यामध्ये शहराच्या असतील, ग्रामीणच्या असतील किंवा कोणत्याही असतील, त्या 100% या सरकारच्या माध्यमातून सोडू। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार, एक चांगलं सरकार आपण दिलेलं आहे। त्या सरकारच्या माध्यमातून निश्चितच आपल्या सगळे कुठे सुटतील आणि आपल्याला सगळ्यांना दिलासा मिळेल, जेणेकरून आपला उद्याचा दिवस हा अतिशय चांगला सुख समाजाचा असेल असं मला वाटतंय। आपण परत मी आपल्याला आभार मानेल, धन्यवाद देईल की आपण ज्या पद्धती सत्कार केला, खऱ्या अर्थाने माझ्यासाठी अतिशय आनंदाचा आहे आणि आयुष्यभर आठवून राहील असा सत्कार आहे। त्यामुळे आपले आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।